एकदा त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि राज्याच्या सत्तेने एकदा जाहीर करून टाकावं, भिडेच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे हे त्यांनी जाहीर करून टाकावं. मग काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये लोकांना काय मेसेज द्यायचं ते काँग्रेस ठरवेल. पण जिथपर्यंत हा लपाछपीचा खेळ संभाजी भिडेच्या माध्यमातून जो भारतीय जनता पार्टी खेळते सत्तेच्या आधारावर, हा एकदा स्पष्ट झाला पाहिजे. ही भूमिका आमची राहणार. 1 तारखेला पंतप्रधान मोदी यांना पुण्याला पुरस्कार दिला जाणार आहे. एका बाजूला इंडिया ही एक महत्त्वाची आघाडी निर्माण होतात, शरद पवार त्याच्यामध्ये एक महत्त्वाचे घटक आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी ते पुरस्कार वितरण सोहळ्यामध्येही उपस्थित राहतील, त्यांनाही निमंत्रण आहे. त्याच दिवशी कदाचित राज्यसभेमध्ये दिल्लीच्या अध्यादेशाच्या मुद्द्यावर महत्त्वाचा विधेयक येऊ शकतो. मग पवारांनी मोदींसोबत मंच साजा करून असा इंडिया आघाडीमधील अनेक नेत्यांना आता वाटायला लागले. टिळक पुरस्कार दिला जातोय मोदींना, शरद पवारांच्या. एका खाजगी संस्थेचा तो पुरस्काराचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे तसं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जाऊन स्वीकारला तर त्याचा काही वाद नाही. पण प्रधानमंत्री मोदयांनी, कारण की आत्तापर्यंत तुम्ही देशातल्या सगळ्या आतापर्यंत प्रधानमंत्री जे झाले त्याचा इतिहास आपण तपासला तर या पद्धतीचा खाजगी संस्थेमध्ये जाऊन कुठल्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार स्वीकृत केलेला नाही. आता नरेंद्र मोदी म्हणून जात असतील तर त्याला आम्हाला काही विरोध करायचा नाही. पण प्रधानमंत्री या पद्धतीचा खाजगी संस्थेमध्ये पुरस्कार या पद्धतीचा घेण्याचा ही पहिली वेळ राहील. ती खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री या खुर्चीचा एक प्रकारचा अवमान करण्याची नरेंद्र मोदींच्या माध्यमातून व्यवस्था होईल आणि एक नवीन पायंडा या देशामध्ये बनेल. त्याचं प्रधानमंत्री या पदाची गरिमा कशी ठेवायची ती नरेंद्र मोदीजींनी ठरवावं. पण शरद पवारांनी तिथे त्या पुरस्कारात राहावं, एक सहयोगी पक्ष आता तुम्ही इंडिया आघाडीमध्ये, तुमची काय पवारांकडून काय अपेक्षा? बघा, आम्ही अनेकदा आमच्या सहयोगी पक्षाच्या बाबतची भूमिका आम्ही मांडलेली आहे की त्यांच्या पक्षाची पॉलिसी त्यांनी काय करायची त्यांनी ठरवायचं आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या या अत्याचारी, तानाशाह, लोकशाही विरोधी, संविधान विरोधी व्यवस्था जी भाजपनी सत्तेच्या आधारावर निर्माण केली त्या व्यवस्थेच्या विरोधात काँग्रेस लढते आहे. आणि जे कोणी आमच्याबरोबर या व्यवस्थेच्या विरोधात लढायला येत असतील त्यांना आम्ही सोबत घेऊन जायचं, ही भूमिका आमची आहे. त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचे तो त्यांचा निर्णय. तिथं अनेक लोकांनी जमिनी घेतलेल्या आहेत. त्या जमीन कोणी कोणी घेतल्यात, नाना प्रकल्प तिथं येत आहे म्हणून त्याची यादी जेव्हा जाहीर होईल त्यामुळे हे सगळं त्या जमिनीचा मोबदला ते नाणारसाठी नाही आहे, जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी आहे. त्यामुळे त्या अशा लोकांच्याबद्दल मी वक्तव्य करत नाही. नाणार आपल्याच महाराष्ट्रामध्ये होणार आणि त्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे. आत्ताच परवा जे त्या ठिकाणी जे शिल्प आहे, जे ते कोणतं ताम्र कातळ, त्याच्याबद्दलचा उल्लेख झाला. त्याला आम्ही हात लावणार नाही असं शासनाने सांगितलेलं आहे. अखेरी त्याचा केंद्रबिंदू या तो तिथंच आहे. आणि मी अनेकदा आम्ही सांगितलं की कोकणाचे लोक हे निसर्गावर प्रेम करणारी लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी समजा त्याची खोदकाम झालं तर त्या ठिकाणी मोठं प्रलय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही अनेक लोकांची मागणी कोकणातल्या होती आणि आम्ही सातत्यानं सांगत होतो की त्या जागेला सोडून, बारसूला सोडून अनेक भागामध्ये खूप सारी पडीत जमीन आहे, त्या भागात करावी ही मागणी आम्ही करत होती. पण BJPच्या बगलबच्च्यांनी, मग गुजरातचे असतील, अनेक मोठ्या मोठ्या आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक बगलबच्च्यांनी त्या ठिकाणी जमिनी घेतल्यात. जवळपास 60% लोकांनी त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकांच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. म्हणजे उद्या जमीन त्या ठिकाणी संपादित करायची कारवाई झाली तर आम्हाला जास्त पैसे कसे मिळतील असे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याची जी प्रथा या भाजपने निर्माण करून ठेवली. जसं आपण पाहतो की समृद्धी मार्गामध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून अशा या प्रवृत्तीला या ठिकाणी आळा बसणं आणि निसर्गाचं आणि भूमिपुत्राचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. ही भूमिका आमची आहे. एनरॉल महाराष्ट्रात होणार, पण त्याला
जी पडीत आणि ज्या ठिकाणी कुठेही निसर्गाची हानी होणार नाही अशा जागेवर तो व्हावा अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे. आपण आणि आता नागपूर इकडे यवतमाळ या सगळ्या तुम्हाला पाण्याखाली यायला निघाले. आइए योगेंद्र बाबू, आपके लिए कुर्सी रखी है हमने. एकदम क्या टिकट देना ही आपको. देवेंद्र को नाही, देवेंद्र परवा या निधीवरच मी विधानसभेत सांगत होतो की भारतीय जनता पार्टीचे एक आमदार आहेत प्रशांत बम नावाचे. त्यांनी मागच्या काळामध्ये एक मोठा स्फोट केला. त्यांनी सांगितलं की अनेक मतदारसंघामध्ये काम न करता पैसे उचलले जातात अधिकारी आणि राजकारणी लोकांच्या संगनमताने. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की हे सरकार गेल्या जवळपास 1.5 वर्ष आता हे सरकारला झालं. आमदारांना सांभाळण्यासाठी निधी उपलब्ध करून दिली गेलेली आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी जेट प्लस सिक्युरिटी दिलेली आहे. आणि या सगळं विकास निधी जो दिलेला आहे तो विकास निधी गेला कुठं. आज महाराष्ट्रामध्ये नागपूर शहरात गड्डे पडलेले आहेत. म्हणजे कुठं गड्डे नाहीत. ग्रामीण भागाच्या तर लोकांची अवस्था जगणं मुश्किल झालेलं आहे. शेताचं हंगाम करायला रस्ते नाहीत जायला. बसेस आता थांबवल्या गेलेल्या आहेत. पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. बघ हा एवढा पैसा गेला कुठं. जे प्रशांत बमनी जो काही उल्लेख विधानसभेत रेकॉर्डवर आणलेला आहे त्या पद्धतीचं सत्ता पक्षाच्या लोकांना पैसे देऊन जनतेच्या पैशाची ही लूट करतात आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. आणि विरोधकांच्या विशेष करून काँग्रेसच्या आमदारांना निधी न देण्याचा निर्णय सरकारने केला. आम्ही विधानसभेत ही भूमिका मांडली. मुख्यमंत्र्याला स्वतः जाऊन भेटलो. सगळे आमदार आमचे होते आमच्यासोबत. आणि त्यामध्ये त्यांना आम्ही सांगितलं की हे बरोबर नाही. आखरी महाराष्ट्राची सगळी जनता ही सरकारकडे आस ठेवून असतं. अशा पद्धतीचं विकास कामाच्या पद्धतीचं राजकारण करून एवढ्या खालच्या लेवलचं राजकारण महाराष्ट्रात कधीच झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी दोन्ही मुख्यमंत्र्यांशी बोलतो. काल पण विधानसभेमध्ये मुख्यमंत्री निवेदन करत असताना मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की आमच्या आमदारांच्या मतदारसंघातल्या विकास निधीचं काय झालं. तर ते म्हणले की आम्ही करतो आहे. आम्ही अजून उद्या आणि परवा वाट पाहतो आहे. शुक्रवारी विधानसभेचा आखरी दिवस आहे. त्या दिवशी आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये विकास निधी दिला नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टामध्ये जाऊन आम्ही आमच्या भागाच्या जनतेची लढाई त्यामध्ये लढू. परवा विधानसभेमध्ये संभाजी भिडेच्या जे वक्तव्य जे येतात, मग कधी महात्मा ज्योतिबा फुले, कधी सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि परवा अमरावतीमध्ये त्यांनी तर महात्मा गांधींच्याच बद्दल अवाच्य शब्दामध्ये त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. काय भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या जोरावर जसं मणिपूर पेटवलं तसं या संभाजी भिडेच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्र पेटवायचं आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि परवा म्हणून विधानसभेमध्ये काँग्रेसच्या वतीनं संभाजी भिडेला तातडीनं अटक करा अशी मागणी आम्ही केली. आणि आपण पाहिलं असेल की 2 दिवसाच्या पहिले सावित्रीबाई फुलेंच्या बद्दलचं आक्षेपार ज्या सोशल मीडियावर कुठल्या तरी संघटनेने त्या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री त्यांनी सांगितलं की अशा लोकांना फक्त मुसके बांधायचेच नाही तर त्यांना मी फाशी लावायचा माझ्या डोक्यात विचार आहे. आता आमचा सवाल आहे की संभाजी भिडेला देवेंद्रजी फडणवीस राज्याचे गृहमंत्री आपण सांगितलं की अशा लोकांना मी फाशी लावणार, तर या संभाजी भिडेला आपण फाशी लावणार का. आता अमरावतीला आमच्या लोकांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल झाला. 153 अंतर्गत या पद्धतीचा तणाव निर्माण करण्याच्या आधारावर तो गुन्हा दाखल करण्यात आला. ही पहिलीच घटना नाही आहे. हे अनेकदा या पद्धतीचं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं आणि सरकार त्याला सातत्यानं पाठीशी घालत आहे. भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये संभाजी भिडेच त्याच्यामधले प्रमुख होते, पण निर्दोष लोकांना त्या ठिकाणी
कारवाई करण्यात आली. अजूनही अनेक लोकांवर निर्दोषावर गुन्हे दाखल झालेले आहेत. पण संभाजी भिडे मोकळे आहेत. त्यावेळेसही भारतीय जनता पार्टीचंच राज्य होतं ज्यावेळेस भीमा कोरेगावची घटना झाली. आणि म्हणून मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की भारतीय जनता पार्टीला जसं BJPचं सरकार मणिपूरमध्ये आहे तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा BJP प्रणित सरकार आहे. यांना पण मणिपूर करायचं आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या 2-3 दिवसात त्याला अटक केली नाही तर बुधवारी जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल त्या दिवशी काँग्रेसच्या वतीनं ही भूमिका आम्ही सरकारच्या समोर मांडू. माझं लहानपण चंद्रपूरमध्ये गेलं. मला चंद्रपूरच्या हिराई नदीच्या काठावरचं सगळी स्थिती आजही मला आठवतं आहे. चंद्रपूर शहराचा एक एक कोपरा मला माहिती आहे, एक एक भाग माहिती आहे. या पद्धतीचा आरोप प्रत्यारोप होणार नाही. ह्या 2 वर्षातच तिथं पूररेषेच्या बाहेर लोकांनी घरं बांधले असं नाही. याचं मूळ कारणच जे आहे ते गोदावरीमध्ये जे काही तेलंगणाने जो ब्रिज बांधला त्या ब्रिजचाच परिणाम मी मागच्या काळातही सांगितलं की आम्ही जेव्हा गोसेचं विसर्ग करतो तो 1,00,000 क्युसेस मीटर पाणी सोडतो. तरी आम्हाला रात्रभर आमच्या त्या भागातल्या लोकांना आम्हाला जागं ठेवावं लागतं. ते पाणी जेव्हा सोडतं त्यावेळेस अनेक गावात पाणी घुसतं. त्यावेळेस तशी परिस्थिती होती. पण गोदावरीला मागच्या वेळेस विसर्ग केला होता तर 27,00,000 क्युसेस मीटर केलेला होता जो आज महाराष्ट्रामध्ये एकही आपल्याजवळ तेवढा विसर्ग करण्याचा डॅम आपल्याकडे नाही. या पद्धतीचं अवाढव्य कुठली परमिशन न घेता तेलंगणाने महाराष्ट्राचं जे नुकसान केलेलं आहे ते भाजपच्या काळात झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये पूररेषेच्या बाहेर घरं बांधलीत म्हणून पूर येत आहे. अरे चंद्रपूरच्या शहरामध्ये त्या महानगरपालिकेत पाणी आलं तर ते महानगरपालिका आजची नाही आहे. त्याच्यामुळे हे जे सातत्यानं गेल्या 2 वर्षापासून पुराचा परिणाम भोगतो आहे ते भाजपचं पाप आहे. त्यावेळेस गोदावरीला हा ब्रिज बांधला गेला नसता तेलंगणाच्या माध्यमातून तर आज विदर्भाचं या पद्धतीचं जीवितहानी आणि आर्थिक हानी झाली नसती. मला शासनानेच करावी. आता जसं आता त्या ठिकाणी जो आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ते सरकारने सांगितलं तसं आता कोणी जमिनी घेतल्यात ते पण सरकारने जाहीर करावं. सरकारजवळ यादी आहे. महाराष्ट्रामध्ये आता आपण ज्या नागपूरमध्ये आहोत नागपूरमध्ये इथं व्यापारी सुरक्षित नाही, सामान्य माणूस सुरक्षित नाही. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था फक्त ठाण्यातच नाही तर राज्याच्या गृहमंत्र्याच्या शहरामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. अनेकदा आम्ही सांगितलं की महाराष्ट्र हे आता एक आतंकवादाच्या बॉम्बस्फोटावर बसलेलं आहे का अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. लोकांमध्ये भय निर्माण करण्याचं काम जे सातत्यानं केलं जातं ते आपल्याला सर्वांना कळत आहे. म्हणजे त्या आठवड्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू म्हणजे गोळ्या घालून कोणी तलवार मारून अशा पद्धतीचं नागपूर शहरात झालं तर तुम्ही ठाण्याचा उल्लेख करताय. पूर्ण महाराष्ट्रातली ही परिस्थिती आहे. एकीकडे या पद्धतीचं एक दहशतवाद निर्माण करणं, एकीकडे धर्माच्या माध्यमातून लोकांना लढवणं, एकीकडे जातीमध्ये लोकांना लढवणं. जसं मणिपूरमध्ये जातीमध्ये लढवून तिथं अजूनही आग बंद ते आग थांबत नाही तशी महाराष्ट्रातही करण्याचा प्रयत्न सातत्यानं औरंगाबादपासून तर अनेक घटना 10 घटना त्याच्यानंतर झाल्यात. त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता महाराष्ट्रातली लोक हे संयम ठेवून आहेत. या संयमाचा सरकारने चुकीचा अर्थ लावू नये. हे तुफान के पहिलेची शांती आहे. पण ज्या दिवशी लोकांचा उद्रेक पेटला तर राज्याच्या भाजपने PDAच्या सरकारला सडो की पडो महाराष्ट्राची जनता करेल अशा पद्धतीची स्थिती आज महाराष्ट्रात आहे. या बुधवारी नाही तर गुरुवारी कायदा सुव्यवस्थेवर चर्चा येईल त्यावेळेस विधानसभेमध्ये आम्ही ही सगळी भूमिका मांडू. बघा नागपूरमध्ये अलीकडेच पाऊस पडतो आहे असं नाही. लहानपणामध्ये आम्ही पाहत होतो की 8-8, 10-10 दिवस सातत्यानं पाऊस पडायचं पण नागपूर कधी पाण्याखाली यायचं नाही. पाण्याचा निचरा व्हायची व्यवस्था होती. पण मधल्या काळामध्ये महानगरपालिका BJPच्या हातात आली, राज्याची सत्ता आली, केंद्राची सत्ता आली आणि विकासाच्या नावाने नागपूर शहरातलं जाणारं जे पाणी निचरा व्हायची व्यवस्था नॅचरली होती ती सगळी संपुष्टात आणली.
महाराष्ट्राच्या म्हणजे पावसाळी अधिवेशन एकदा फडणवीसच्या सरकारमध्ये नागपूरला झालं आणि त्यावेळेसही आपण पाहिलं की कधी नव्हे ही विधानसभा तर आजची नाही आहे, महाराष्ट्र निर्मितीच्या पहिलीची विधानसभा आहे, सिपी अँड बेररची विधानसभा आहे आणि या विधानसभेमध्ये त्या पाणी घुसायची ही पहिल्यांदा घटना घडलेली होती. त्यामुळे मी आपल्याला सांगतो की नागपूर शहरामध्ये भाजपनी जे विकासाचं जे राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्याला विकास नाही तर नागपूर शहराचा भकास केला हे अनेकदा आपल्याला पाहायला मिळते आहे. नागपूर शहर मी काल पण विधानसभेत सांगत होतो की अनेकदा या नागपूर शहराला ग्रीन सिटी म्हणून पुरस्कार मिळाला. जे नागपूर शहर हिरवगार शहर होतं पण विकासाच्या नावाने इथली झाडं कापून टाकली आणि आपल्या मुठभर कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी नागपूरचं सौंदर्य संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे ही स्पष्ट आपल्याला नाकारता येत नाही. आणि त्याचप्रमाणे चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, यवतमाळ असेल, या सगळ्या भागामध्ये गेल्या 2 वर्षापासून जे पुराचं प्रमाण वाढते आहे त्याचं कारण अनेकदा आम्ही सांगितलं की फडणवीसाच्या सरकारच्या काळात विद्यासागर राव नावाचे त्या काळामध्ये एक राज्यपाल आपल्या इथं होते, ते तेलंगणाचे होते आणि त्या माध्यमातून ना पर्यावरणाची परवानगी घेतली गेली ना फॉरेस्टची परवानगी घेतली गेली. गडचिरोली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला दिला गेला नाही आणि त्या माध्यमातून त्या काळामध्ये कुठलंही परमिशन नाही आणि 3.5 वर्षामध्ये 7 किलोमीटर नदीच्या पात्रामध्ये गोदावरीमध्ये एक मोठा पूल बांधण्यात आला, मोठं ब्रिज बांधण्यात आणला आणि त्या ठिकाणी पाणी अडवण्याचं काम झालं आणि त्या पाण्यामुळे आज वैनगंगा असेल, वर्धा असेल, इराई असेल अशा अनेक नद्या ज्या आपल्या पूर्व विदर्भातल्या आहेत, पश्चिम विदर्भातल्या आहेत, या नद्या सगळ्या त्या गोदावरीला जाऊन तिथं भेटतात आणि गोदावरीचं बॅकवॉटर या भागामध्ये सातत्याने येते आहे आणि त्याच्यामुळे गेल्या 2 वर्षापासून आपल्याला त्या भागाच्या जनतेला पुराचा मुकाबला करावा लागतं. त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं, जीवितहानी होतं, पण सरकारला त्याची चिंता नाही. पण हे सगळं जे केलं गेलेलं आहे हे सगळं भाजपच्या काळात केलेलं आहे. विदर्भ विरोधी ही भाजप आहे त्याच्यातून स्पष्ट होतं आणि विदर्भाच्या जनतेला या निसर्गाच्या आगीत ओतून दिलं आणि त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणात या पुराचा सामना चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि इव्हन नागपूर या सगळ्या जिल्ह्याला भोगावं लागतं आहे. देखो, एक खाजगी संस्था में 1 तारीख को नरेंद्र मोदी जी आ रहे हैं. मैं प्रधानमंत्री उल्लेख इसलिए नहीं करूँगा क्योंकि खाजगी संस्था में इस तरह का पुरस्कार लेना ये आज तक के इतिहास में कोई भी प्रधानमंत्री ने नहीं किया है. खुद नरेंद्र मोदी करके अगर पुरस्कार लेने आ रहे और शरद पवार जी वहाँ जा रहे तो विशु ख़त्म. पर मुझे ये नहीं समझता कि क्यों वो कुर्सी का अवमान बार बार नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री की कुर्सी की कर रहे हैं, ये प्रश्न यहाँ पे खड़ा होता है. और रही बात शरद पवार जी अगर वहाँ जा रहे हैं तो हमने कांग्रेस की भूमिका स्पष्ट है कि बीजेपी ये जो सत्ता के आधार पर इस देश की संवैधानिक व्यवस्था को बर्बाद कर रहे हैं, देश बेच के देश चला रहे हैं, तानाशाह प्रवृत्ति बनाई है, केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग कर रहा है, महंगाई बड़े पैमाने में देश में बढ़ाई जा रही है, आम लोगों को जीना हराम किया जा रहा है. और ऐसे समय में कांग्रेस की लड़ाई बीजेपी के इस कुकुत्ते के विरोध में कांग्रेस लड़ाई लड़ रही है. और जो हमारे साथ ये लड़ाई लड़ने के लिए तैयार है, हम उनको साथ में लेके जाने का काम कांग्रेस करेगी. अगर जो भी हमारे साथ दल है उनको कोई किसी को तो ज़बरदस्ती तो कर नहीं सकते. तो इसलिए आपने देखा होगा कि एनडीए की जो बैठक हुई मोदी जी के नेतृत्व में, तो उसमें महाराष्ट्र के 2 लोग गए थे एनडीए में. एक विनय कोरे था, उसका बेचारे का एक भी खासदार सांसद नहीं है. दूसरे हमारे बच्चू कडू गए थे, उनका भी एक भी सांसद नहीं है. तो ऐसे कर आंकड़ा वो बना रहे. मैं महाराष्ट्र का उदाहरण, देश के भी ऐसे तुम आप देखो कि वहाँ जाना पहचाना कोई चेहरे आप लोगों को पता होता है कौन चेहरे थे वहाँ पर. तो इस तरह का संख्या बढ़ाकर, और सबसे बलशाली है वो तो
दुनिया के सबसे बड़े लोकतांत्रिक व्यवस्था का सबसे सदस्य